वाळवंट, डोळ्यासमोर फक्त वाळूंचे डोंगर, तापमान 50 अंशाच्या पुढे, कुठेही रस्ता नाही, कुठेही मदत नाही आणि एक छोटीशी चूक आणि थेट मृत्यूशी गाठ. सभोवताल शांतता नाही, तर सतत इंजिनचा गुरगुरणारा आवाज, थकलेल्या श्वासांचा वेग आणि मनात सतत फिरणारा एकच प्रश्न, आपण इथून जिवंत बाहेर पडू शकू का? ही कोणती युद्धभूमी नाहीये, ही आहे जगातील सर्वात धोकादायक, थरारक आणि अमानवीय मानली जाणारी मोटर स्पोर्ट्स स्पर्धा, डकार रॅली. डकार रॅली ही केवळ एक रेस नाहीये, तर मानवीय सहनशक्ती, मानसिक ताकद आणि मशीनच्या मर्यादांची अंतिम परीक्षा. ही रॅली प्रथम सुरू झाली ती 1987 साली. फ्रेंच साहसी चालक थियरी साबिन यांनी एका लिबियन वाळवंटात रस्ता चुकून भरकटले होते आणि त्या भयानक अनुभवामधून बाहेर आल्यानंतर त्यांच्या मनात एक वेगळीच कल्पना जन्माला आली. लोकांना सुरक्षित वातावरणात असा टोकाचा धोका अनुभवता येईल, पण तो नियंत्रणात असेल, अशा एका साहसी स्पर्धेची कल्पना त्यांनी सुचली आणि याच कल्पनेतून जन्म झाला डकार रॅलीचा. सुरुवातीला या रॅलीचं नाव होतं पॅरिस डकार रॅली. फ्रान्सची राजधानी पॅरिस येथून ही रॅली सुरू होऊन आफ्रिकेतील सेनेगल देशाच्या राजधानी डकार येथे संपायची. हजारो किलोमीटरचा प्रवास, ज्यामध्ये रस्ते जवळजवळ नसतातच. जंगल, डोंगर, वाळवंट, दगडांनी भरलेले पठार आणि अचानक येणाऱ्या वाळूंच्या वादळांमधून मार्ग काढत ही रॅली पुढे सरकायची. यामुळेच या रॅलीला जगातील सर्वात कठीण मोटर स्पोर्ट्स स्पर्धा मानलं जातं. डकार रॅली सुरू करण्यामागील उद्देश केवळ वेग नव्हता. ही स्पर्धा मानवीय ध्येय, नेव्हिगेशन कौशल्य, मशीनची ताकद, टीमवर्क यांचा कस पाहण्यासाठी तयार करण्यात आली होती. आणि इथे वेग असणं फक्त पुरेसं नसतं, तर योग्य दिशेने जाणं, योग्य निर्णय वेळेवर घेणं आणि संकटात शांत राहणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. या रॅलीत वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्यांच्या स्पर्धा होतात. मोटरसायकल्स पासून ते कार, ट्रक, क्वाड बाइक्स पर्यंत वेगवेगळ्या श्रेणी येथे सहभागी होतात. प्रत्येक प्रकारच्या वाहनासाठी वेगळे नियम असतात, वेगळ्या अडचणी आणि वेगवेगळे धोके असतात. मोटरसायकल चालक पूर्णपणे एकटे असतात. त्यांना स्वतःच मार्ग शोधायचा असतो, स्वतःच दुरुस्ती करावी लागते आणि थकल्यावर थांबण्याचा निर्णय देखील स्वतःच घ्यावा लागतो. कार आणि ट्रक प्रकारात चालकासोबत एक सहकारी असतो, ज्याला नेव्हिगेटर किंवा को ड्रायव्हर म्हणतात. या सहकार्याची भूमिका अतिशय महत्वाची असते बरं का. तो फक्त दिशा सांगणारा नसतो, तर तो त्या टीमचा मेंदू असतो. हातात रोड बुक असते, जी अत्यंत गुप्त आणि गुंतागुंतीची असते. त्यात नकाशे नसतात, तर चिन्ह, आकृत्या आणि अंदाजे अंतर दिलेलं असतं. त्या चिन्हांचा अर्थ लावून योग्य दिशा सांगणं हे को ड्रायव्हरचं काम असतं. ड्रायव्हरचं काम फक्त गाडी चालवणं नाहीये, तर वाळूंच्या टेकड्यातून उड्या मारताना गाडी उलटू नये याची काळजी घेणं, इंजिन जास्त तापू न देणं, टायर कधी बदलायचा याचा निर्णय घेणं आणि कधी वेग कमी करायचा हे समजून घेणं, हे सगळं त्याच्यावर अवलंबून असतं. कधी कधी एखादा चुकीचा निर्णय संपूर्ण रॅली सुद्धा संपवू शकते. डकार रॅलीची भीतीदायक बाजू म्हणजे मृत्यूचं प्रमाण. या स्पर्धेच्या इतिहासामध्ये अनेक चालकांनी आपला जीव गमावलाय. काही अपघातांमध्ये, तर काही वेळा अतिथकवा, उष्माघात किंवा दिशाभूल झाल्यामुळे. त्यामुळे ही रॅली केवळ धाडसी लोकांसाठीच आहे असं मानलं जातं. 2008 नंतर सुरक्षा कारणांमुळे ही रॅली आफ्रिकेतून काढून घेण्यात आली. त्यानंतर काही वर्ष ही रॅली दक्षिण अमेरिकेत आयोजित करण्यात आली. अर्जेंटिना, चिली, पेरू अशा देशांमधून ती धावली. पुढे 2020 पासून डकार रॅलीचं नवं घर बनलं सौदी अरेबिया. आजही ही रॅली सौदी अरेबियाच्या विशाल वाळवंटात आयोजित केली जाते, जिथं वाळूचं समुद्र, दगडी पठार आणि अत्यंत कठीण भूप्रदेश चालकांची परीक्षा घेतात. आजची डकार रॅली ही आधुनिक तंत्रज्ञानानं सज्ज झाली असली तरीही तिचा मूळ आत्मा अजूनही तसाच आहे. GPS असते, पण त्यावर पूर्ण मार्ग दिसत नाही. ड्रोन असतात, पण प्रत्येक ठिकाणी मदत होते असं नाही. हेलिकॉप्टर असतात, पण ते पोहोचेपर्यंत उशीर होऊ शकतो. त्यामुळे चालक आणि त्याचा सहकारी अजूनही स्वतःवरच अवलंबून असतात. डकार रॅली ही फक्त जिंकण्याची स्पर्धा नाहीये. इथं अंतिम रेषा ओलांडणं हेच सर्वात मोठं यश मानलं जातं. अनेक चालकांसाठी ही रॅली पूर्ण करणं म्हणजे आयुष्यातील सर्वात मोठा विजय असतो. कारण इथे प्रत्येक दिवस म्हणजे एक युद्ध असतं, प्रत्येक किलोमीटर म्हणजे एक आव्हान, प्रत्येक सूर्योदय म्हणजे जिवंत असल्याचा एक पुरावा आहे. म्हणूनच डकार रॅलीला मोटर स्पोर्ट्सची एव्हरेस्ट म्हणतात, जिथं वेगापेक्षा जास्त महत्वाचं असतं ध्येय.
मशीनपेक्षा जास्त कस लागतो माणसाच्या मनाचा.